आता हे काय? माझी मोहनमाळ लग्नात द्यायची म्हणते. कुणाचं लग्न? अहो असं काय करताय? आपल्या नेहाचं लग्न. अरे हो, आपणच ठरवलं नाही का? तिच्या लग्नात ही मोहनमाळ द्यायची म्हणते आपल्याकडून. छान. तेवढाच एक दागिना होईल नाही? अगं तिला किती दिलं तरी कमीच होईल. फक्त नेमकी द्यायच्या वेळी आपली झोळी रिकामी आहे. तरीही आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण करायचं. हो म्हणजे काय, ते करणारच आहोत आपण. लोक काय वाटेल ते म्हणू देत, पण आपल्याला म्हणता आलं पाहिजे की आम्ही आमच्या पोरीचं लग्न ताटात केलं म्हणून. एकदा का लग्न झालं की ती आणि तिचा संसार थोड्याच वेळात आपल्याला परक करून टाकेल नाही? असा विचार नाही करायचा आपण. तिचं सुख तेच आपलं सुख. बरोबर बोलतेस तू, पण काळजी नको करू. मला खात्री आहे की आता तिचं सगळं भलंच होणार आहे. आपल्याला निदान डोळे मिटताना एवढं तरी समाधान मिळेल की आपण आपल्या पोरीचं तरी भलं करू शकलो. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काय झालं? सकाळी सकाळी मूड का ऑफ आहे? यार माझा पीसीच ऑन होत नाहीये यार. अगं मग IT डिपार्टमेंटला फोन कर ना. केला होता, ते पण फोन उचलत नाही, म्हणून मला स्वतःला जावं लागतंय तिकडे. तुम्ही इथे? मीच तुम्हाला सोडलं ना, असं काय करताय? हो पण मी पण तर तुम्हाला खालीच बाय म्हणाले ना, सो मला असं वाटलं तुम्ही निघून गेलो असंच ना. झालं काय, मी गाडीत बसलो आणि माझ्या लक्षात आलं की तुमच्या कलिग्सना द्यायला जो मिठाईचा बॉक्स घेतला तुमच्याकडे देण्यासाठी तो गाडीतच विसरलो. म्हणून मग म्हटलं आपण स्वतः यावं, तेवढंच तुमच्या कलिग्सना भेटणं होईल, त्यांची ओळख होईल. नेहा हे कोण आहे आणि असे का बडबडते? मी तुला नंतर सांगते. नंतरला अंतर असतं हो नेहाजी. कसं आहे, तुमचं ऑफिस आहे, तुमचे कलिग्स आहेत म्हटल्यानंतर तुम्ही ओळख करून देणं जास्त बरं ना, मी माझी स्वतःहून ओळख करून देण्यापेक्षा. तुम्ही दोघं पण ना खूप फुटेज खाताय यार. बाय द वे, मी शेफाली, तुम्ही? ऍडव्होकेट राजन परांजपे. ओ म्हणजे हे तेच वकील का? आणि नेहाजींचा होणारा नवरा. नेहाजी आणि मी लवकरच लग्न करणार. काय? हो माय गॉड. नेहा, हे खरंय का? अगं कसली छुपी रुस्तम निघालीस यार तू. अरे कळलं का तुम्हाला? अरे आपल्या नेहाचं लग्न ठरलंय. आणि हे आहेत आमचे जीजू ऍडव्होकेट राजन परांजपे. थँक्यू. थँक्यू. वेलकम. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. नेमकं तुमच्यापर्यंत आलो आणि पेढे संपले. इट्स ओके. मिठाई खाल्ली काय नाही काय, मला माहितीये ती गोड असते. तुम्ही काय बोललात ते कळलं नाही, पण ते काय बोललात ते सॉलिड होतं. जीजू फक्त मिठाईने काहीच होणार नाही, आम्हाला पार्टी हवी आहे. देणार ना, पार्टी देणार नक्कीच, पण त्याआधी मला मिस्टर यशना पार्टी द्यायची आहे. याचा काय संबंध आहे? आणि तुम्ही याला कसं ओळखता? ह्यांच्यामुळे तर हे सगळं घडलंय. यांनीच आमचं लग्न जुळवलंय. काय सांगताय तुम्ही? यश, तू पण छुपा रुस्तम निघालास ना? जीजू चला आधी सांगा आम्हाला पार्टी केव्हा देणार? हा, आम्हाला पार्टी हवी. हो पार्टी देणारच आहे.
माय गॉड. हे ऑनलाईन वाल्यांचं आहे ना, माझ्या घरातल्यांसारखं झालं. सांगतात ते करतात भलतच. मूड ऑफ करून टाकला सगळं. गॉड, एक काम कोणी धड करेल तर शपथ. घरातले एक असे, बाहेरचे एक असे, तर ऑफिस मध्ये तर भलत. हॅलो, हा बोला ना. फोन का उचलला नाही? माझा फोन आला ना तो लगेच उचलायचा, एवढं कळत नाही का? तसं नाही मॅम, ऑफिस मध्ये जरा दंगा सुरू आहे ना, म्हणून मला काही ऐकूच नाही आलं. म्हणून जरा बाजूला येऊनच बोलावं लागतं तुमच्याशी. ऑफिस मध्ये काम करायला येता तुम्ही का मस्ती करायला? हा, तसं नाही मॅम, कामच करायला येतो. पण आपली नेहा आहे ना मॅम, तिचं लग्न ठरलं म्हणून आपलं जस्ट आम्ही एन्जॉय करतो. त्या 1.5 राणीचं लग्न ठरलं तर? असं का म्हणता मॅम? शी इज माय बेस्ट फ्रेंड. व्हॉटएव्हर, आय डोंट केअर. बाय द वे, मला ना तिच्याबद्दल बोलून माझं तोंड खराब करून घ्यायचं नाही, ओके? ऑफिस मध्ये काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी फोन करत होते मी, पण तुम्ही सगळे तर मस्ती करण्यामध्ये दंगा. जणू काही जगामध्ये पहिल्यांदाच कुणाचं तरी लग्न ठरलंय. ऍक्च्युली हे लग्न पण यशने जुळून आणलं ना. आता यश पण इथेच आहे आणि नेहा पण इथेच आहे, म्हणून आमची मज्जा सुरू होती. व्हॉट 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 काय म्हणालीस तू? तिचं लग्न यशने ठरवलंय? हो मॅम. ऍक्च्युली आधी नेहा तयारच नव्हती लग्नासाठी, पण मग आता तिच्या लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत ना, ते सगळं लग्नानंतरच सॉल्व्ह होणार असं यशने तिला समजावलं. त्यानेच तिच्यासाठी मुलगा शोधला आणि त्यांची बोलणी पण करून दिली. हॅलो हॅलो मॅम, ऐकताय ना तुम्ही? यशचं नक्की चाललंय काय? एवढा का धडपडतोय तिच्यासाठी? पण आहे कोणी मुलगी? काय रे, कुठे होतास तू? मी वाट पाहते रेवाची, फोन केले तुला. मी आज 2 टिफिन आणले, आपण दोघं पोट भरून जेऊ. हे घे. मी सांगितलं त्यांना की असं दुसऱ्यांसाठी टिफिन वगैरे करण्याची आता आवश्यकता नाही. माझं ऐकतच नाहीयेत त्या. आता माझ्या जागी जर तुम्ही असला असतात तर तुम्हाला काय वाटलं असतं याचा विचार करा ना. यश, काय झालं? कसला विचार करतोय? जेव ना. नाहीये भूक. का भूक का नाहीये? असं होऊ शकतं नेहा, भूक नसू शकते एखाद्याला काहीतरी. इट्स ओके. इनफॅक्ट मी तुला हीच रिक्वेस्ट करायला आलो होतो की तू प्लीज यापुढे तू माझा टिफिन नको आणायचं. म्हणजे हे बघ, या आधी हे सगळं ओके होतं नेहा, बट नाव इट डझंट लुक गुड. मी मॅनेज करीन माझं काहीतरी. काय झालंय यश तुला? तुझं वागणं बोलणं असं बदललेलं का वाटतंय? व्हेरी. हे बघ, तू समजते तसं काय नाही. तुला जेवायचं पण नाहीये, टिफिन पण आणायला नाही म्हणतोय. असं पण नाही की तुला माझ्या हातचं जेवण आवडत नाही. काय झालंय काय तुला? तुला कोणी काही बोललं का? एक मिनिट, आज सकाळी परांजपेंनी घेतला होता तुझा फोन. ते काय बोलले का तुला? म्हणजे तेच बोलले हो ना? पण ते चुकीचं नाही बोलले, त्यांच्या जागी ते करेक्ट आहे. अजिबात नाही. तर त्यांनी सकाळी माझा फोन घेतला हेच मला आवडलं नाही. आणि ते तुला काय बोलले मला माहिती नाही, पण मला हे नाही पटलं. उगाच विषय वाढवतेस नेहा. मी वाढवत नाही, मी क्लिअर करतेय. तू माझा मित्र आहेस, त्यामुळे मी तुझ्यासाठी काय करायचंय मी ठरवणार, त्यांनी नाही.
आणि नवीन नातं जोडायचं म्हणजे जुनं नातं सोडायचं असं नसतं ना यश. झालं तुझं बोल, आता मी बोलतो या विषयावर शेवटचं. यश, मी जे टिफिन बद्दल बोललो नेहा ते फायनल. ओके, मला याच्यावर चर्चा नको. माझ्यासाठी खूप ऑकवर्ड आहे नेहा, प्लीज. पार्टी 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 पार्टी. एक मिनिट. कसली पार्टी? तुझ्या लग्नाची. अजून लग्न झालं नाही. पण होणार आहे ना. मग झाल्यावर देईन ना. असं काहीतरी बोलून तू चिटिंग करतेस हा. आम्हाला लग्न ठरल्याची पार्टी हवी आहे. तू पार्टी देणार आहे. शिफाली, अगं समज ना, माझ्याकडे आता पैसे नाहीये. कमॉन यार नेहा. शेफाली, TTMM करणार असाल तर सांगा, मी रेडी. तुम्ही दोघी मिळून आता चिटिंग करताय हा. काय चिटिंग? तू कितीही कारण सांग, पार्टी तर तुला द्यावीच लागणार. पार्टी बनतीये. पार्टी 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 पार्टी. काय चाललंय तुमचं? एक मिनिट. तुम्हाला सगळ्यांना पार्टी हवी आहे ना? मी देतो पार्टी. ओके, सांगा काय पाहिजे तुम्हाला? इंडियन, इटालियन, चायनीज, मोगलाई, थाय, मालवणी? एक मिनिट. तू कशाला पार्टी देतोस? अगं तू देतोय तर देऊ दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? तू मध्ये नको बोलूस. मी यशला विचारतेय ना. बोल यश, तू बोल. या सगळ्यांना पार्टी पाहिजे म्हणून मी त्यांना पार्टी देतोय. That's it. ते माझ्याकडे मागताय ना, तू कशाला पार्टी देतोस? कारण तुझं लग्न जमण्यामध्ये माझंही काही कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणून मी देतोय. असेल कॉन्ट्रीब्युशन. मग काय, युअर फ्रेंड आणि एक मैत्रीण आहेस तू माझी, मित्र म्हणून मी सगळ्यांना पार्टी देतोय. त्यात काय म्हणजे एवढं? रिअली? फ्रेंड आहे मी तुझी. तुला भांडायचं माझ्याशी? भांडणं तेव्हाच होता जेव्हा एखादा माणूस चुकीचा वागतो. काय चुकीचं वागलो मी? या सगळ्यांना पार्टी पाहिजे, मी त्यांना पार्टी देतोय. बिग डील. तर मी विचारते, का पार्टी देतोस तू? अगं त्याला सरप्राईज द्यायचंय तुला, हो ना यश? सरप्राईज देऊन झालंय त्याचं. डब्यासाठी तो नाही म्हणा. रिअली आर यू किडिंग मी? त्याचा इकडे काय संबंध आहे नेहा? हा, मग पार्टीचा आणि तुझा पण काही संबंध नाही. लग्न माझं ठरलंय ना, मग मी ठरवणार कधी पार्टी द्यायची आणि कधी नाही. अगं तू मैत्रीण आहेस माझी, एक मित्र म्हणून मी सगळ्यांना पार्टी देतोय. त्यात काय म्हणजे एवढं मोठं आहे? पार्टीच्या बाबतीत तू लुडबुड करायची नाही. तेव्हा पार्टी मी सगळ्यांना देणार आहे. ओके, हे बघ, हे तू अति करतोस. अति तू करते तुझं नेहमीच आहे. आणि तुझं काय आजचं आहे? तू नेहमी अशीच वागतेस. तू स्वतःच खरं करणार आहेस ना. आणि तू काय करते का? तू दुसऱ्यांचं कधी ऐकून घेतेस? तू दुसऱ्यांच्या फिलिंग्सची काही पडलेलीच नाहीये. ओ, तुला जाम पुळका आहे दुसऱ्यांच्या फिलिंगचा. डू यू रिअली रिस्पेक्ट दॅट? तुला आदर आहे त्यांचा? ऑफकोर्स मला कळतात तुझे फिलिंग्स. तुला कळत नाहीये. जर तुला कळत असतं ना, तर तू माझं लग्न ठरलं म्हणून डब्यासाठी नाही नसता म्हणाला. गॉड, यू आर स्टिल स्टक ऑन दॅट. त्याचा इकडे काय संबंध आहे? तुला भांडायचंय का माझ्याशी? मला तुझ्याशी भांडण्यात काही इंटरेस्ट नाही. मलाही तुझ्याशी भांडण्यात काही इंटरेस्ट नाहीये. हा, मग ठरलं, तू पार्टी द्यायची नाही. माझं आधी ठरलं, मी सगळ्यांना पार्टी देणार आहे आणि तू काही बोलणार नाही. हे बघ, अरे यार, काय चाललंय यांचं? मला तर काहीच कळत नाहीये. आपलं तर फक्त पार्टीचं चाललं होतं ना. पण हे बघा ना, अगदी नवरा बायको असल्यासारखे भांडायला लागले. हे बघ शेफाली, एक मिनिट, आता मी सांगते ते फायनल आहे. आता यश आपल्याला पार्टी देणार आहे आणि नेक्स्ट वीक पेमेंट झाल्यावर नेहा आपल्याला पार्टी देणार. इज दॅट क्लिअर? चला आता कामाला लागा. काम धंदे काही नसतं. जीजू जीजू, तुम्ही इथे परत कसे? ओ, आमच्या नेहाशिवाय तुम्हाला करमतच नाही का? हो. हा, नाही म्हणजे अगदी तसंच काही नाही. मग ऑफिस सुटायची वेळ झाली ना, मी त्यांना घेऊन जायला आलो. ओ, फक्त घेऊन जायला आलात की वेगळा काहीतरी प्लॅन आहे? वेगळा प्लॅन म्हणजे डिनरला जातोय ना आम्ही. ओ, कॅन्डल लाईट डिनर, क्या बात है.
ठीक आहे, आता तुमचं ठरलंच आहे तर हम क्यों कबाब में हड्डी बने ना. ठीक आहे, आपण आपला प्लॅन नेक्स्ट टाइम करूया. नाही, आपण आपला प्लॅन कॅन्सल करायचा नाही. म्हणजे तुमचं काही वेगळं ठरलंय का? आमचं आधी ठरलं होतं आपण परत कधी जाऊया डिनर. ठीक आहे, आता तुम्हा लोकांचं ठरलंय तर मी काय बोलणार ना. पण तुमचं जे ठरलंय ते नक्की आहे ना, कन्फर्म आहे ना? हो, नक्की कन्फर्म आहे, हो ना यश? ठीक आहे, निघतो मग मी. नेहाजी, आपण भेटूया नंतर. अरे काय चाललंय काय इथे? आणि या कुरिअर बॉय काय करतो इथे? हो सर, काही काय बोलता तुम्ही? सर मी तुम्हाला सांगते, ऍक्च्युली आपल्या नेहाचं लग्न ठरलंय आपल्या आधी. आय मीन आपल्याला कळायच्या आधीच नेहाचं आणि यांचं लग्न ठरलंय. हे आहेत नेहाचे होणारे मिस्टर ऍडव्होकेट परांजपे. अरे वा वा, हो तुम्ही मिस्टर परांजपे नाही का? बरोबर, पण तुम्ही करताय का इथे? मी आणि नेहाजी आम्ही डिनरला जातो. हो, अरे वा, ग्रेट. नेहाला डिनरला घेऊन जाण्यासाठी आलायत का तुम्ही? मग नेहा, तुम्ही आज लवकर जाऊ शकता, माझ्याकडनं तुम्हाला परवानगी. सर तुम्ही नको त्या विषयाच्या बाबतीत उगाच घाई करता. हा सर, म्हणजे काय? नेहाचं लग्न ठरलंय ना, म्हणून यश आम्हाला आज पार्टी देतोय. तर मग नेहा यांच्या बरोबर डिनरला कशी जाऊ शकते? शेफाली, अहो चुकताय तुम्ही. सर हे बघा, कसं आहे, नेहमीच आपण स्वतःचा विचार करतो, हो की नाही? पण कधीतरी समोरच्याला काय वाटेल, समोरच्याच्या काय फिलिंग्स आहे त्याचा विचार आपण करायला पाहिजे ना. तो तुम्ही करा. म्हणजे सी, लग्न कुणाचं ठरलंय? त्यांचं. एकत्र कुणी असायला हवं? परांजपे आणि नेहाने. म्हणून डिनरला सुद्धा त्यांनी एकत्र जायला हवं. बरोबर ना परांजपे? जा तुम्ही त्यांना डिनरला घेऊन. ओके? अहो सर, पण आमची पार्टी करायची हे आधीच ठरलंय ना. हो ना सर, आणि यश पार्टी देतोय, तुम्ही त्याच्या पण तर इमोशन्सचा विचार करा ना. काय कुणाच्याही इमोशन्सचा काही विचार करायची गरज नाहीये. आज फक्त नेहा आणि परांजपे या दोघांच्याच इमोशन्सचा विचार करायचा. ओके? परांजपे, तुम्ही जाऊ शकता. सर पण काही बोलू नका नेहा. हवं तर ही माझी ऑर्डर समजा. तुम्ही आज त्यांच्या बरोबर जा. थँक्यू. यू आर वेलकम. चला नेहाजी.